सुमेशची काही कॉन्टॅक्ट झाला? तो फोनच उचलत नाहीये माझे, पण मी बोलेन त्याच्याशी. ट्राय करत राहा. हे सगळं प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाही. आपल्या ऑफिसमधल्या एका एम्प्लॉईचा मर्डर झालाय आणि फक्त मर्डर नाही तर तो नेमका अशा वेळी झालाय जेव्हा आपण तिला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेणार होतो. आपल्या सांगण्यावरून तिने रील बनवून ज्या रात्री ती रील व्हायरल केली ना, एक्झॅक्टली त्याच रात्री तिचा मर्डर झालाय. इजंट इट स्ट्रेंज? असंही होऊ शकतं ना की ज्याने कोणी हे घडवून आणलंय त्याचं पुढचं टार्गेट कदाचित आपणच असू. बिसाइड्स तो याचा मित्र आदित्य, त्याचा काय संबंध ग स्वराशी? तो तिकडे काय करत होता? मला हे सगळंच फार वियर्ड वाटतंय. पण मॅम आता एक्झॅक्टली मी काय करू? बिचारी स्वरा. त्या स्वराबद्दल विचार करण्याची ही वेळ नाहीये. सुमेधला कॉन्टॅक्ट करा आधी. हो मॅम. हॅलो. हे शिवानी, तू आयटम पुरानी हा? नाही, ते कॉस्मेटिक्सच्या दुनियेमध्ये मोठा मासा किर्लोस्कर, अहिल्या किर्लोस्करची कंपनी तू गंकृत केलीस, म्हणजे हडपलीस. आता रूपम कॉस्मेटिक्सवर तुझा बारीक डोळा आहे काय? एक्सक्यूज मी, हूज दिस? ए शिवानी डार्लिंग, शेक्सपियर काय म्हणाला माहितीये का तुला? शेक्सपियर म्हणालाय, नाम में क्या रखा है. पण आवडला तुझा गेम, आपल्याला जाम आवडलाय. म्हणजे रूपम कॉस्मेटिक्सची प्रोडक्ट बदनाम करायची आणि अहिल्या किर्लोस्करांची पण बदनामी सायमल्टेनियसली करायची. आयटम बहुत पुरानी आहे रे तू. ए शिवानी. कोण बोलतंय? हा हा आणि असं भेकडासारखं कशाला? ए नाव सांग ना. शू हळू हळू हळू. शिवानी लई उतावळी आहे तू. सगळं सांगणार, नाव गाव पत्ता फळ फूल पान काही म्हण. एका दगडात जे दोन पक्षी मारतेस ना तू. आय लाईक युअर स्टाईल. आणि आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेव, मी तुझं हितचिंतक आहे. तू रूपम कॉस्मेटिक्सला टेक ओव्हर कर. त्यासाठी तुला लागेल ती मदत मी करेन. कुठल्याही कॉलर आय डीवर चेक करू नको, मी लगेच सिम बदलतो. कष्ट घेऊ नयेस म्हणून. चल डार्लिंग शिवानी, ठेवू काय? बाय. प्रीपेड आहे का कार्ड? ठेवू? हॅलो हॅलो हॅलो. हो, तुम्ही कालपासून अस्वस्थ दिसताय. काय झालंय सांगा ना मला. मला कळत नाही आहे सावली, मी जे करतोय ते बरोबर करतोय की चुकीचं. कशाबद्दल बोलताय तुम्ही? हे बघा, स्वतःची अशी घुसमट होऊ देऊ नका. बोला ना माझ्याशी, मी आहे ना तुमच्यासोबत. मी काही नाही केलं सावली, पण एक्सक्यूज मी, मिसेस आदित्य किर्लोस्कर कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचं. काय झालं साहेब? मी ते त्यांनाच सांगेन, बोलवा त्यांना. पारू, पारू. तुम्ही इथे परत कशासाठी आलाय? काही तपास करायचा बाकी आहे का? काय झालं आहे साहेब? मला आदित्य किर्लोस्कर यांच्याविषयी तुम्हाला काही सांगायचं. आदित्य सर, काय झालं आदित्य सरांना? एक मिनिट शांत, घेऊन या आदित्यला. आदित्य सर, तुम्ही काय ना, आम्ही आदित्य किर्लोस्कर यांची स्वरा इनामदार यांच्या खुनातनं निर्दोष मुक्तता करतोय. सुरुवातीला ज्या वेळेला स्वरा इनामदार यांच्या खुनाचा आम्ही तपास करत होतो त्यावेळेला सगळा संशय आदित्य किर्लोस्कर यांच्यावरच होता. आम्हालाही असं वाटलं होतं की स्वराच्या खुनात आदित्यचाच हात आहे.
कारणही तशीच होती. कारण ज्या वेळेला खून झाला त्या घटनास्थळी आदित्यचं मोबाईलचं लोकेशन मिळालं होतं. त्याचबरोबर आदित्य किर्लोस्कर तुम्ही ज्या डिलिव्हरी कंपनीत काम करता त्या डिलिव्हरी कंपनीतून आम्हाला हे कळलंही होतं की तुम्ही डिलिव्हरीसाठी तिथे गेला होता. पण सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे की ज्या शस्त्राने स्वरा इनामदारीचा खून झाला होता त्या शस्त्रावर आदित्य तुमच्या हाताचे ठसे मिळालेच नाही. म्हणून तुम्ही या खुनातून निर्दोष मुक्त होत आहे. पण हो, सगळ्यात महत्वाचं, जोपर्यंत या खुनाचा संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून कुठेही जायचं नाही. कारण चौकशीसाठी आम्हाला तुमची गरज लागू शकते. आदित्य सर, मला माहित होतं, मला खात्री होती तुम्ही काय बी केलेलं नसणार. मला सुद्धा ठाऊक होतं. आदित्य, तू या सगळ्यातून अगदी अलगद बाहेर पडशील. तू काहीच केलेलं नाहीयेस, कारण तुझ्यावर माझ्या अहिल्याचे संस्कार आहेत रे. नाही, मलाही खात्री होतीच. चांगली गोष्ट आहे की आदित्य सुटला. पण सर, खरा खुनी कोण आहे हे तुम्हाला कळलंच असेल ना? कळलंय ना. स्वरा इनामदार हिचा खरा खुनी कोण आहे कळलंय आम्हाला. मग सांगा कोण आहे? सारंग मेहेंदळे. व्हॉट? काय बोलताय? काय बोलताय तुम्ही साहेब? हे शक्यच नाहीये. तुम्ही कितीही सांगितलं ना तरी मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण सारंग सर कोणाचा खून करू शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतं की तुमचा माझ्या बाबतीत जसा गैरसमज झाला होता ना, तीच चूक तुम्ही सारंगच्या बाबतीत करता. नाही आदित्य किर्लोस्कर, सुरुवातीला आम्हाला तुमच्यावरती फक्त संशय होता म्हणून आम्ही तुम्हाला अटक केली होती. पण आता मात्र आम्हाला सारंग मेहेंदळे यांच्या विरोधात ठोस पुरावे मिळाले. सारंग, बघ, मी तुला म्हटलं होतं, रागात तिला भेटायला जाऊ नकोस. रागात गेलास आणि काय करून बसलास ते. मिस्टर सारंग मेहेंदळे, तुम्हाला आम्ही स्वरा इनामदार हिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करतोय. तुम्ही काय बोलता इन्स्पेक्टर? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तिलोत्तमा मॅडम, शब्द जरा जपून वापरा. मी एक जबाबदार अधिकारी. इन्स्पेक्टर, आणि तुम्ही सुद्धा जरा जबाबदारीनं बोला, कारण तुम्ही सारंग मेहेंदळेवर आरोप करताय, जे रूपम कॉस्मेटिक्सचे सर्वेसर्वा आहेत. तेव्हा मला वाटतं तुम्ही ही जबाबदारीनंच बोललेलं बरं. आणि मी एक जबाबदार अधिकारी म्हणूनच बोलतोय. नाही, माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये. सारंग माझा मुलगा आहे, माझे संस्कार आहेत त्याच्यावर. तो असं करूच शकणार नाही. बघा, हे खूप साहजिक आहे कारण तुम्ही त्याच्या आई आहात. पण आमच्याकडे सारंग मेहेंदळे यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. आम्हाला अटक करावीच लागेल. साहेब, काय पुरावा, काय सापडले तुम्हाला ते तर सांगा. हे बघा, ही वेळ आणि हे ठिकाण तुम्हाला पुरावे देण्यासाठीचे नाहीये. योग्य वेळ आली ना की तुम्हाला कोर्टात पुरावे मिळतीलच. सो प्लीज कोऑपरेट विथ अस. अहो तुम्ही बोला ना काहीतरी. सारंग सर, तुम्ही बोला ना. गैरसमज होतोय. सारंग सर, तुम्ही काहीतरी बोला ना. तुम्ही काय बोलता? सारंग, सारंग सर. तिलोत्तमा, तिलोत्तमा, औशी, औशी, ऐक, औशी, तू बरी आहेस का? पाणी दे, पाणी दे. पाणी घे. औशी, 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 पाणी पी, पाणी पी.